तर हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गायज तुम्ही बघू शकता मी छतावर आलेला आहे. तर गायज ही सकाळ नाही आहे, संध्याकाळ आहे, म्हणजे गुड नाईट होलेले. दिवस मावळले तर 6 वाजले 6. तर गायज 6 वाजता आमच्या घरावरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती भारी आलेला आहे मागे. गायज तुम्हाला मी सकाळीच्या व्लॉगमध्ये, म्हणजे ती व्लॉग मी टाकाय नाही आहे, सकाळचा व्लॉग मी टाकणार आहे. सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही आमच्या घरावरचं कसलं भारी असते. संध्याकाळचं तुम्ही वातावरण बघू शकता किती भारी आलेलं आहे. आता इथली लाईट चालू करतो आम्ही, मग तर आणखीन भारी दिसतंय. काय टेन्शन नाही. तुम्ही बघू शकता व्ह्यू माझ्या मागे. गाय तिथं आता पावसाळा आहे ना चालू, पावसाळा येऊलेला आहे. तर इथे एवढं हिरवागार होते ना, असं वाटते की इथे लगेच फोटोशूट करावं, एवढं तर भारी वाटतंय. माझ्याकडे पहिलं बी एक दोन आहेत फोटो, जे की मी इथल्या काढल तो हिरव्यागार फोटो निघालते ना असल्या. तेव्हा हे घराचं बांधकाम चालू होतं, एवढं भारी दिसाल ना काय सांगू. कायच तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथं काहीच नाही आहे, पण मागे तिथं बघू शकता किती भारी आलेलं आहे. तिथं कसं झालं माहिती आहे का, म्हणजे अर्धं ऊन झाले आणि अर्धं आभाळ झाले, म्हणजे आभाळाच्या वरी ऊन झाले आणि ती चमकून ना खाली पडले. तेवढ्याच एरियामध्ये पडत असेल ते वाटाले मला, तेवढ्याच त्याच्या एरियामध्ये तेवढंच पडत असेल ते, तेवढंच झालेलं आहे. आणि आमच्या छतावरती छत्री पण इथंच आहे. काय तिथं डॉग्स खेळत आहे, तुम्ही बघू शकता. डॉग खेळायला तिथं जिथून दिसलेले का नाही माहीत नाही, पण थोडं दिसलेले बघू शकता. तर आमचं पण कुत्रा आहे. आय मीन डॉग आहे. आमचं पण तिथंच राहते पडून दिवसभर, तिथंच खेळत राहते. ती माणूस किती बी आणते तिथं, ती माणूस किद्दा पण हाणत राहते त्याला, ते तिथंच जाते हमेशा. गाईज म्हणजे मित्रांनो, मला जरा बोलता येणार झाले कारण माझ्या तोंडात जरा बारीक बारीक फोड आलेले आहेत. ती पण मला रात्री लई वेळ जागल्यानं झाले. तर कारण रात्री लई वेळ जागले ना तर एवढे मोठे तोंडात फोड येतात ना की आपण सांगू नाही शकत, आपल्याला बोलतासुद्धा येत नाही. मला फक्त एकच फोड आला तर मला बोलता येणार झालं. तर समजा किती लय फोड आले तर किती लय, म्हणजे बोलताच येत नाही म्हणाला. ते आता आपण खेळूच राहिलेत गाईज. तर बघ तुम्ही बघू शकता. आय मीन मित्रांनो, ही गाईज बनायची सवय कशी जाते की माझी, मला हेच कळणार झाले. मित्रांनो, मी काही दिवसा पहिले ऑटोमेकिंगचा व्हिडिओ टाकायला सुरू केलं, पण ती ऑटोमेकिंग माझा एवढा दिमाग खावला त्यांना गाईज का, म्हणजे मित्रांनो. तर मी त्याला काय केलो, आज क्विट करून टाकलो, म्हणजे त्याला बंद करून टाकलो. आता त्याचे पार्ट्स काय येणार नाही आहेत, चौथ्या पार्टवरती अडकून टाकलं. कारण ती ऑटोमेकिंगचा व्हिडिओ जी आहे ना, ती लई म्हणजे अवघड होत आता. कारण तेवढे माझ्याकडे पैसे भर राहत नाहीत की तेवढं आता पटपट जाऊन सामान आणायला, त्याचं फ्युचिक आणायला, काय काय आणायला तेवढं सामानच राहत नाही माझ्याकडे. तेवढे पैसे पण होते माझ्याकडे, आणि ती लई दिमाग खावलं होतं. जे वायरिंग करायला लई दिमाग खावलं होतं, मग त्याचं आज मी बंदच करून टाकलो. नकोच म्हणलं होती आपले साधी डेली व्लॉगिंग चालू करायचं. काय माझे व्लॉग आहेत ना, दररोज येतील डेली व्लॉग दररोज. शॉर्ट व्लॉग मी पहिले टाकत होतो, पण शॉर्ट व्लॉगला कसं बोलायला माहिती आहे का, पहिले सगळे रेकॉर्डिंग करा, पुन्हा त्याला एकसाथ VN टाका, पुन्हा त्याचं रेकॉर्डिंग करा, त्याचा लई कुटाणा होऊ लागला. मग मी शॉर्ट व्हिडिओ ना टाकणंच बंद केलं. कधी टाकतो, म्हणजे आठवड्यातून सोमवार ते बुधवार डेली व्लॉग आपले रोजचे व्लॉग जे असते तर, पुन्हा आणि पुन्हा बुधवार ते गुरुवार ते शनिवार आपले शॉर्ट ब्लॉग, ते बी इंस्टाग्रामवर. कारण इंस्टाग्रामला बी थोडं चालू ठेवावं लागते, कारण त्याचे पण व्ह्यू येत राहते, तर मग त्याला पण थोडं चालू करावंच लागतं. तर आपले डेली ब्लॉग दररोज चालू राहणार आहेत, आणि रोजचे ब्लॉग पण दररोज चालू राहणार आहेत. गाईज तुम्ही आणखीन इंस्टाग्रामला माझ्या फॉलो केला का नाही की वाटाले मला, कारण ती इंस्टाग्रामचे जरा फॉलोअर्स कमी झाले. तर मी आता सुरू केलं, म्हणजे त्याला किती आपल्या दिवाळीला सुरू केलं त्याला आम्ही. दिवाळीपासून त्याच्यावर व्लॉग टाकायला सुरू केलं तुम्ही, तर त्याचे आपले 80 फॉलोअर्स झाले. ते काय माहिती आहे, दुसऱ्या लोकांचे बघतो ना आम्ही 1K 2K 102K, काय सांगा 2000 3000 फॉलोअर्स. असं माझी पण एक ख्वाहिश आहे की, म्हणजे आशा आहे की माझे पण 1K 2K फॉलोअर्स असतात. पण काय करा, ते फॉलोअर्स वाढतच नाहीत माझे. काय करा मला काहीच कळणार झालं. एवढी मेहनत करताना काहीच नाही. पहिल्या सुरू माझं एक पहिले चॅनल होतं, माझं दुसरं चॅनल आहे हे, त्याच्यावर मी ब्लॉग टाकला ना, रिषभ ब्लॉग्स,
हे माझं दुसरं चॅनल आहे. पहिलं ब्लॉगचं चॅनल माझं दुसरं होतं, त्याचं नाव होतं खुली हवा व्लॉग्स. हे त्या चॅनलचं ब्लॉगचं चॅनल म्हणजे चॅनलचं नाव त्या. तर त्याच्यावर मी टाकणं बंद केलं, कारण तसंची ती चॅनल जी असते ना ती बंद झालं माझं, म्हणजे ब्लॉक केलं. कारण मी त्याच्यावर व्लॉग्स टाकणं झालतो, त्याच्यावर मी टाकालतो शॉर्ट व्हिडिओ. ते बी कुठले आपले ब्रॉडकास्ट असतात ना, ती म्हणजे 2 व्यक्ती बोलत राहते, त्याच्यामध्ये सेलिब्रिटी कोणी पण येते. त्याच्यामध्ये जी व्हायरल क्लिप्स असतात ना, व्हायरल क्लिप्स जे की आपण यूट्यूबवर असतं, म्हणजे आपण त्याच्यावर माऊस ठेवलो त्याच्यावर एक पॉईंट राहते वरी गेलेला, त्याच्यावर असते मोस्ट व्हायरल क्लिप. तेवढीच क्लिप मी कापत होतो आणि ती घेऊन बराबर त्याला एडिटिंग करून ब्लॉग त्या चॅनलवर टाकत होतो. पण ती काय झालं माहिती आहे का, त्याचा ॲल्गोरिदम बदलून गेला आणि ती चॅनल झालं ब्लॉक. तर असं झालेलं आहे गाईस. मित्रांनो, तुमच्यासोबत जर असं काय होत असेल तर तुम्ही प्लीज ब्लॉग्सच्या चॅनलवर ती शॉर्ट व्हिडिओ टाकणं बंद करा. हा जर मला शॉर्ट व्हिडिओ टाकायचा असेल तर तुम्ही दुसरं चॅनल बनवू शकता. कोणचं बी दुसरं चॅनल, म्हणजे आपलं ब्लॉगचं चॅनल बनवायचं खास, ऋषभ ब्लॉग्स, ऋषभ शॉर्ट्स करायचं म्हणा, शॉर्टचं चॅनल बनवायचं खास. आपल्या ब्लॉगच्या चॅनलवरती शॉर्ट्स टाकायचं नाही. चॅनल काय होते, चॅनल ब्लॉक होऊन जातो आहे. काही आपल्या बोलण्याच्या नादामध्ये मागे बघू शकता व्ह्यू किती भारी उरलेला आहे, एकदम भारी व्ह्यू येते. नाही तर आता ही व्ह्यू 7 वाजेकुणा राहते, 7-8 पर्यंत, 7-8 पर्यंत नाही, म्हणजे 7 पर्यंत राहते. इथं फोटोशूट किती भारी होणार आहे तुम्ही सांगा बरं. इथं किती भारी फोटोशूट होणार आहे इथं. गाईज हे कोणाकोणाला आवडले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघत असाल तर. काशी फोड जल्दी जावं तोंडा, तुम्हाला बोलताच येणार झाले. जर आपण काय करावं हे काहीच करणार झाले मला तर. तर गाईज मित्रांनो, आजपासून आपला डेली व्लॉग चालू आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्लॉग आला की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. गाईज इथं माझा मित्र आहे, तुम्ही बघू शकता. माझी बघाय नाही माझ्याकडे त्यानं, कारण बघितलं की त्यानं जरा हे करते, म्हणजे काय किंवा ब्लॉगमध्ये येतच नाहीत. म्हणजे ब्लॉग करायला की हसतेच मुलं. चल मी का करता माहीत आहे का नाही, मला ब्लॉगमध्ये घेतच नाही. कारण की त्यांना ब्लॉगमध्ये घेऊ लागलं का ती एकदम अप्पाट हसत राहते. तर त्यांना ब्लॉगमध्ये घेणंच बंद केलं मी. आपलं डेली ब्लॉग चालू करायचं आणि आपलं दाखवायचं. तर काय नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी माझं घर दाखवणार आहे, की माझं घर कसलं आहे. ओके, तर गाईज भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला दुसरा ब्लॉग आले की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. ओके, बाय. Wow.